नमस्कार मंडळी. क्वारंटाईन कट्टाच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, 50 वर्षांहूनही अधिक काळ रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या तिन्ही माध्यमातून आपल्या सहज सुंदर दर्जेदार अभिनयाने, दिग्दर्शनाने जगभरातल्या सगळ्या रसिकांच्या मनात अढळ प्रतिमा निर्माण करणारे किंवा कलाविश्वात खऱ्या अर्थाने ज्यांना ऋषितुल्य किंवा गुरुतुल्य म्हणता येईल असे आपले सगळ्यांचे आवडते लाडके ज्येष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी श्री विक्रम गोखले, अर्थातच विक्रम काका, हे आज कट्ट्यावर आपल्या भेटीला येत आहेत. मंडळी, विक्रम काकांबद्दल असंही म्हणता येईल की फक्त कला प्रवासातच नाही तर आयुष्याच्या प्रवासात सुद्धा अनेक मूल्य जपत माणूस म्हणून कसं जगावं याचा उत्तम वस्तुपाठ ज्यांना भेटल्यानंतर किंवा ज्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला उमगतो असं हे महान व्यक्तिमत्व. आज आमच्या संपूर्ण क्वारंटाईन कट्टा टीमला विक्रम काकांना कट्ट्यावर आमंत्रित करताना अत्यंत आनंद होतोय. वेलकम टू क्वारंटाईन कट्टा विक्रम काका. नमस्कार, धन्यवाद. बोला. काका, आजचा आपला क्वारंटाईन कट्टाचा हा गुरुपौर्णिमा विशेष भाग आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि नमस्कार करते. आज आम्हाला सगळ्यांना आपल्याकडून आपल्या गुरूंविषयी आपले अनुभव, गुरु शिष्य परंपरा, गुरूंविषयीचे आचार विचार या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचंय. तर काका, गुरु या संकल्पनेविषयी आपली व्याख्या काय आहे किंवा आपण कुणाला गुरु मानता? गुरु म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला ज्या क्षेत्रात आपण वावरणार आहोत त्या क्षेत्रातलं खरोखरीच ज्ञान देणारा किंवा देणारी ही व्यक्ती आणि ते ज्ञान शास्त्रशुद्ध आहे याची तुमची खात्री झाली पाहिजे की हे सांगतेय किंवा सांगतोय ते बरोबर आहे. आणि जो आपल्याकडे हातचं काही राखून ठेवत नाही, आपल्याकडे जे जे आहे त्याच्या गुरुपासून आलेलं ते सगळं पुढच्या पिढीला देतोय, ज्याचा हात दानासाठी दोन्ही तयार आहेत, अशी व्यक्ती म्हणजे गुरु. दिस इज माय डेफिनेशन ऑफ अ गुरु. आता माझा गुरु कोण? लौकिक अर्थाने विचार केला तर माझा गुरु डॉक्टर विजया मेहता ही व्यक्ती भारतात खूप जणांना माहिती आहे असा माझा दावा नाही, तसा बाईंचा म्हणजे विजया मेहतांचाही हट्ट नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे विजया मेहता जगातल्या एक 10-11 देशांमध्ये प्रसिद्ध आहेत. तिथे जेवढ्या प्रसिद्ध आहेत तिथे तेवढ्या इथे नसतील, नाही आहेत. म्हणजे काही खूप हुशार माणसं असतात, ती दुसऱ्या हुशार माणसांना तेवढी हे देत नाहीत, काय म्हणायचं, किंमत देत नाहीत. तशी ही आमची डॉक्टर विजया मेहता ही गुरु आहे. हे झालं लौकिक अर्थाने. विजया मेहतांनी कधीही समोर बस, मला मी अभिनयाचे तुला धडे देते असं कधीही सांगितलं नाही, कोणालाच सांगितलं नाही, मलाही नाही आणि ओमपुरीला नाही, नसिरुद्दीनला नाही, अनुपमाला नाही, कोणाला, नाना पाटेकरला कोणालाही सांगितलं नाही की हे मी सांगते बसा इकडे म्हणून, नाही. पण ती जे काही करत आली गेली 50 वर्ष, त्याच्यापैकी काही वर्ष सोडली तर मी प्रत्यक्ष अनुभव घेत आलो विजया मेहता या व्यक्तिमत्वाचा. त्यामुळे लौकिक अर्थाने ती गुरु आहे. परंतु फक्त एकाच व्यक्तीकडून ज्ञान मिळालं म्हणजे ते पुरेसं आहे असं होत नाही. त्याच्यावर तुमचा दोघींचा विश्वास बसावा असं मला वाटतं. ज्ञान कण तुम्हाला जिथून जिथून जमा करता येतील तिथून तिथून तुम्ही करत राहावेत. तर पुस्तक माझा गुरु आहेत, माझे वडील माझा गुरु आहेत आणि जगातले नामवंत नट आहेत, भारतातलेही आहेत आणि परदेशातलेही आहेत. अशा लोकांची
कामं पाहणं आणि त्यांच्याकडे जे खूप छान आहे आणि जे आपल्याकडे नाहीये, पण आपल्याकडे ते यायला पाहिजे, असं आपल्याला वाटतं. त्याचा अभ्यास करणं आलं. तर हा अभ्यास म्हणजे सुद्धा गुरुच. इवा मेकलरचं एक पुस्तक आहे. इवा मेकलर मोठी बाई आहे खूप, म्हणजे आता जिवंत आहे की नाही मला माहित नाही. जगातल्या 23 अत्यंत महत्वाच्या म्हणजे रंगमंचाशी आणि अभिनयाशी जोडल्या गेलेल्या नव्या पिढीचे जे कोणी आहेत 23 लोक, फारच मोठे लोक. अशा लोकांचा एक निबंधांचा संग्रह किंवा मुलाखतींचा संग्रह असलेलं इवा मेकलरचं 23 ग्रेट टीचर्स ऑफ द वर्ल्ड इन रिगार्ड्स विथ थिएटर, ऍक्टिंग, डायरेक्शन वगैरे वगैरे. ते वाचल्यानंतर असं कळतं की अशी पुस्तकं सुद्धा खूप महत्वाची असतात. हो. तर ते मी वाचलेलं आहे आणि त्यामुळेच मी आज पुणे विद्यापीठामध्ये प्रोफेसर म्हणून काम करतो. आय टीच देअर द सिनेमा अँड थिएटर. हे माझे गुरु आहेत. म्हणजे नावं घ्यायची तर अशी अनेक आहेत. अशी 1-2 लोकांचं सांगून नाही उपयोग. ते चुकीचं असतं. माणूस खूप शिकत असतो आणि जिकडे जमेल तिकडे पाहत तुम्ही शिकत राहणं हे चांगल्या विद्यार्थ्याला जिवंत ठेवण्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं माणसाचं व्यक्तिमत्वाचं काम आहे, की आपल्यात जो एक विद्यार्थी आहे त्याला जिवंत ठेवण्याकरता तुम्ही जगाचा अभ्यास करत राहा, निरीक्षण करा. त्यातलं चांगलं जे आहे ते आपल्याकडे कसं आणता येईल त्याचा अभ्यास करा. त्याच्याबद्दल वाचा. त्याबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांच्याशी बोलत राहा, चर्चा करा वगैरे, वगैरे. सो लौकिक अर्थाने चंद्रकांत गोखले माझे वडील, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, अल पचिनो, रॉबर्ट डी नीरो, रिचर्ड ड्रेफस, खूप नावं आहेत. म्हणजे आता मला आठवत नाही एवढी नावं आहेत. तर अशा सगळ्यांची कामं पाहत राहणं याच्यामध्ये माझी पत्नी मला खूप साथ देते. अत्यंत उत्तम अशा फिल्म्स मला दाखवते ती. वेळ कमी असतो म्हणजे आता तर भरपूर वेळ आहे. पण माझ्या असं लक्षात आलं की मिस्टर अमिताभ बच्चन हे सुद्धा बेसिकली फार चांगले कलावंत आहेत. पण हे आत्ता लक्षात नाही आलं. हे लक्षात आलं येऊन 25-30 वर्ष झाली. पण अनेक वेळेला असं होतं की निर्बुद्ध समाज एखाद्या चांगल्या कलाकृती सादर करणाऱ्या, चांगलं साहित्य देणाऱ्या, चांगलं काम करणाऱ्या, कुठलंही चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्याचा खून करतो तो, नको त्या ठिकाणी त्याच्यावर प्रेम करून. तसं मिस्टर बच्चनचं झालेलं आहे 25-30 वर्षापूर्वी, 30-40 वर्षापूर्वी. बच्चन हे खूप मोठे गृहस्थ आहेत, मोठे अभिनेते आहेत. तर मला असं वाटतं की सगळीकडे आपलं लक्ष पाहिजे आणि ते भिनवून घ्यायचं, झिरपवायला सुरुवात करायची आपल्यामध्ये. असं झिरपलं जाणं आणि मग आपल्यातून पुन्हा खूप झाल्यानंतर, ओघळायला लागल्यानंतर पुढच्या पिढीकडे ते देत राहणं. म्हणजे आधीच्या पिढीकडून आणखीन येत राहणं. असं तो क्रम असायला पाहिजे असं मला वाटतं. वाह काका! म्हणजे खरंच हा इतका सुंदर विचार आहे आणि असंच म्हणावं लागेल, की गुरूंच्या सान्निध्यात असताना आपण फक्त कलाच नाही तर बऱ्याच गोष्टी शिकतो. काका, डॉक्टर विजयाबाई मेहता यांच्यासोबत काम करताना किंवा त्यांच्या सान्निध्यात असताना असा एखादा लक्षात राहिलेला प्रसंग किंवा अनुभव आला का तुम्हाला, की ज्यामुळे तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला? छान आहे प्रश्न. विजयाबाईंच्याकडे मी खूप काम केलेलं नाही. बाईंच्याकडे मी एकूण 3 नाटकं केली आयुष्यात. पहिलं जास्वंदी, दुसरं महासागर, तिसरं बॅरिस्टर. त्याच्यानंतर बाईंनी म्हणजे त्यांचंही त्यांनी करिअर थांबवलं.
मला शिकवल्यामुळे थांबवलं असं नाहीये. पण त्याही थकल्या आता. माझ्यापेक्षा 12 वर्षांनी गुरु मोठ्या आहेत त्या. थकत चालल्यात आता. पण त्यांनी मला न देता मी त्यांच्याकडे पाहत-पाहत भरपूर घेत गेलो. अ, अगदी 1 मिनिटात सांगतो. रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई, प्रभादेवी तिथे काही कामाकरता गेलो होतो मी आणि बाहेर पडताना मला रंगभूमी संदर्भात कोणीतरी बोलतंय असं लक्षात आलं म्हणून मी सहज डोकावून पाहिलं तर एक साधारण 35शी 40शी ची बाई ही एक 40-50 विद्यार्थ्यांना लेक्चर देत होती. तर त्यांना कोणालाच डिस्टर्ब होऊ नये कोणीही म्हणून मी असा दरवाजा आड लपून मी ते फक्त ऐकत राहिलो आणि माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला शिकायला पाहिजे. आणि मग मी थांबलो तिकडे 2 तास गपचूप आणि अ, माझं नशीब चांगलं म्हणून मला काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर मला निरोप आला एका निर्मात्याचा, की विजया मेहता आता दिग्दर्शन करतायत इथे माझ्या या कंपनीमध्ये ह्या-ह्या नाटकाचे आणि त्याकरता त्यांना एक तरुण मुलगा हवाय. ही 72 सालची गोष्ट आहे किंवा 71 ची. हं. नेमकं साल नाही लक्षात. ते विजयाबाईंबरोबरचं माझं पहिलं नाटक आणि त्यानंतर माझ्या ओळख झाली, मैत्री झाली. मग मैत्रीचं रूपांतर गुरु-शिष्यामध्ये या नात्यामध्ये झालं. म्हणजे ते आम्हाला शिष्य मानतात की नाही किंवा त्या स्वतःला माझा गुरु समजतात की नाही मला माहिती नाही. म्हणत असतीलही त्या. परंतु मला जे मिळालं त्यांच्याकडून त्यांनी न देता न शिकवता, त्या 3 नाटकातून मी जे शिकलो, ते आणि माझी पुस्तकं आणि माझा अभ्यास जगातल्या उत्तम नटांचा, त्याचा खूप फायदा झाला मला. शेवटी महासागर झाल्यानंतर बॅरिस्टर नावाचं एक नाटक आलं. गोवा हिंदू असोसिएशनचं. हं. आणि ते नाटक माझ्याकडे जेव्हा आलं त्यावेळेला दामू केंकरे नाटकाचं दिग्दर्शन करणार होता दामू. आम्ही त्याला दामूच म्हणतो. खूप वडील वयाने वडील 15 एक वर्षांनी मोठा. त्यावेळेला विजयाबाई फक्त मावशीचं काम करणार होती आणि आणखीन कोण-कोण होतं माझ्या लक्षात नाहीये. निळू फुले पण त्याच्यात होते तात्याचं काम करायला वगैरे, वगैरे, वगैरे. आणि अचानक ते बाईनं सांगितलं मी, "बाई," म्हटलं, "असं-असं माझ्याकडे नाटक आलंय." ते म्हणले, "अरे मी हे नाटक मी ती मावशी करतेय. पण हे तुझ्याकडे आलंय?" म्हटलं, "हो." विजया मेहता म्हणले, "तू करू नकोस विक्रम हे काम. हे नाटक समजणं, जयवंत दळवीने काय लिहिलंय, हे तुझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. आणि अदरवाईज यू विल बी एक्सपोज्ड टू पीपल की यू आर अबोव्ह एव्हरेज ॲक्टर. परंतु जास्वंदी महासागर केलंस म्हणजे तुला बॅरिस्टर करता येईल, असं मला वाटत नाही. आणि तू थोडासा मला मानतोस म्हणून मी तुला सांगते. एरवी मी सांगितलंही नसतं." तर मी म्हटलं, की "बाई मग मी कधी शिकणार?" त्या म्हणल्या, "ते नाही मला माहिती, पण तू हे करू नयेस. तुला कळलेलं नाहीये, कळणार नाही हे नाटक आणि आत्ताच्या स्थितीत आहे, त्या स्थितीत तर मुळीच करू नकोस." हं. मी काही बोललो नाही याच्यावर. महिन्याभराने काय झालं मला कळलं नाही. मला वाईंचाच फोन आला, की "विक्रम, आता दामू करत नाहीये दिग्दर्शन. मी करतेय आणि त्यात तू नाहीयेस." हो. काही नाही घरी आलो, एकांतात गेलो आणि आय क्राईड. दॅट्स ऑल. पण माझ्या ज्यांना मी गुरु मानलं त्यांच्या बाबत एवढा सुद्धा गैरसमज झाला नाही.
म्हटलं काहीतरी या बाईच्या डोक्यात असेल तसं. ठीक हं. आहे. कारण बॅरिस्टर हे समजायला किती अवघड आहे. हे खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स कॅरेक्टर. त्यांचा फोन आला, की महिनाभर मी खूप नट तपासले. हं. इन्क्लुडिंग अरुण सरनाईक, अमोल पालेकर, अ, खूप जण, सतीश दुभाषी, कुणीही मला पसंत पडलेलं नाही आणि मला चांगला नट मिळाला नाही. मी जे सांगते, मला जे समजलं हे नाटक, ते काढणारा समजला नाही तर मी हे नाटक करणारच नाही. हं. तर तू मला नावं सुचव, आणखीन कोणी असतील तर. मी म्हटलं, की अरुण सरनाईकांनाच तुम्ही पुन्हा विचारा. ते म्हटले, अवघड आहे ते. काही विचार डोक्यात बसलेले असतात अभिनय संबंधीचे. माणसं त्या कोशातून बाहेर पडायला तयार असतात, नसतात. म्हटलं मला मग नाही सुचत कोणी. मग त्यांचा पुन्हा 5-10 दिवसांनी फोन आला, की माझा नाईलाज आहे म्हणून मी तुला बोलवते. आणि तूही काय करतोयस ते मला आवडलं नाही, तर मी नाटक करणार नाहीये. हं. तर ये आता आणि काय तू करणारस ते मला दाखव. तर आय स्टार्टेड फाइंडिंग आउट. अवघड होतं, अवघड होतं. आणि एक दिवस आमचा एक सीन सुरू होता. तुम्ही बॅरिस्टर तुम्ही लोकांनी पाहिलंयत, वाचलंयत माहिती नाही मला. त्या नाटकामध्ये पहिल्या अंकामध्ये त्याचा जो शेवट आहे, तो खूप ज्याला आपण संवेदनाशील असं म्हणू. अशा माणसाचं हृदय कापून टाकणारा आहे तो शेवट. पहिल्या अंकाचा शेवट. हं. बॅरिस्टर जेव्हा इंग्लंडमध्ये असतो तेव्हा त्याच्यावरती एकतर्फी प्रेम करणारी एक ब्रिटिश मुलगी ती वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे अशी बातमी येते. याची मैत्रीण असते ती. हं. आणि हा छिन्न-विछिन्न होतो बॅरिस्टर. ते नव्हतं मला पकडता येत. त्या म्हटल्या, "काही हरकत नाही. तू त्या पार्टिशनच्या पलीकडे जाऊन बस. आम्ही इथे आता शांतपणे जरा आमच्यात गप्पा करतो, काही बोलतो. तू तुझ्या बायको वेडी झाली असं समज आणि तुझं तिच्यावरती प्रेम आहे, तर तू तुझी बायको वेडी झाली असं समज परमनेंटली. हं. कधीच शी इज नॉट कमिंग बॅक टू लाईफ. धिस इज वन वे ऑफ युजिंग द स्टॅनिस्लॅव्स्की मेथड." मी गेलो त्यांच्या बाईंच्या सांगण्याप्रमाणे. एक 10-15 मिनिटांनी मी आलो. त्या म्हणल्या, "तयार आहेस?" म्हटलं, "हो." "कर सीन." बायकोला समोर आण. केला. विजया मेहता स्टार्टेड क्राईंग, प्रॅक्टिकली क्राईंग. म्हटलं, "बाई तुम्ही रडताय?" त्या म्हणल्या, "अरे बाबा हेच पाहिजे. हिस्टिऑनिक्सवर खेळायचं नाटक नाहीये." हं. पाठीमागच्या लोकांना ऍक्टर फसवू शकतो. पुढे जे काही 2-4 लाईन्स बसलेल्या असतात, बुद्धिवादी, इंटेलिजंट, त्यांना फसवू नाही शकणार विक्रम गोखलेतला ऍक्टर. हं. आय वॉन्ट यू टू बिलीव्ह इन इट. सो आय डिड इट. पण आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा मला असं वाटतं
की केव्हा तरी नकार पचवण्याची सुद्धा तुम्हाला शक्ती मिळाली पाहिजे. हं. यू मस्ट हॅव दॅट पॉवर, द स्ट्रेंथ टू ऍक्सेप्ट की तुम्ही गाढव आहात, तुम्हाला काही येत नाही. विच आय थिंक आय हॅड. नकार पचवणं खूप अवघड असतं. हो. त्यासाठी स्वतःच्या प्रेमातून बाहेर पडायला पाहिजे आधी. आपलं आपल्यावर खूप प्रेम असतं. गैर काही नाही त्याच्यामध्ये. पण आपल्यामध्ये काही दोष आहेत. आपण समजतो तेवढे आपण हुशार नाही आहोत. तेवढा आपला अभ्यास नाही आहे. हे शब्द पचवण्याकरता तुम्ही स्वतःच्या प्रेमाच्या बाहेर पडणं आवश्यक असतं. अलोफनेस. हं. आणि तसा तो मिळाल्यानंतर देन यू आर अ बेटर स्टुडंट. यू कीप द स्टुडंट ऑफ एनी आर्ट स्टोर्ड विदिन यू अलाइव्ह. तर त्या नकारामुळे की तू आता नाहीस बॅरिस्टर, मी तुला घेणार नाहीये. हं. आणि माझा नाईलाज झालाय म्हणून तुला बोलवते. सगळे मी बघितलं रंगभूमीवरचं तपासलं, काही नाही. बघूया तू काय करतोस. पाटी कोरी करून ये. आणि तिने सांगितलं मला की नाही हे नाही चालणार. तिकडे जा आणि बायको वेडी झाली असं समज. तुझं जे जवळचं असेल ते वेडे झाले तसं समज. व्हॉट विल हॅपन टू यू? सो निरीक्षण, थिंकिंग अँड मेक बिलीव्ह, हे मी त्या दिवसापासून पुढे शिकत आलो. म्हणजे हं. एका अर्थाने हा घोर दुःखदायक होतं हा नकार घेणं, पण मी त्याच्यातून बाहेर पडलो. आणि ऍक्च्युअली बॅरिस्टर केल्यानंतर माझ्या सर्व दृष्टी माझ्या लक्षात आलं की आपण समजतो तितकं सोपं नाहीये ऍक्टिंग. हं. हं. आणि दिग्दर्शन पण नाही तितकं सोपं नाहीये. सो बाईचा तो नकार, माझ्या गुरुचा मला मिळालेला नकार, हा सुद्धा माझ्या दृष्टीने आयुष्याकडे पाहण्याचा एक माझा दृष्टिकोनच बदलण्याचा अं, हा एक चांगलं हत्यार मिळालं ते मला. हं. यू हॅव टू लर्न हाऊ टू ऍक्सेप्ट नो. At the same time, you should have the power to say no. हे मला नाही आवडलेलं. तेच कुठल्याही यशाला नकार देणं म्हणजे कौतुकाने असेल तुम्ही यशस्वी व्हाल, पण लौकिक अर्थाने ज्याला यश यश म्हणतात, पारलौकिक अर्थाने काय ज्याला म्हणता येईल की जे नाही मिळालं तरी काही बिघडत नाही. तर ती ताकद मला मिळाली त्या नकारामुळे. म्हणजे ती विजया मेहतांच्याकडून नाही शिकलो मी. ही ताकद स्वतःलाच तुम्ही स्वतः ते कसं किसावं लागतं. तसं साल्टी काढली पाहिजे. तसं झालं माझं आणि मी शांत झालो. काका खरंच तुमचा हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी आहे. म्हणजे नकाराने निराश न होता किंवा होकाराने हुरळून न जाता तुम्ही ज्या प्रकारे हा संपूर्ण समतोल साधलात आणि ही प्रक्रिया सकारात्मकच करून टाकली. खरंच आमच्या पिढीने आज हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे दूरदर्शनही जेव्हा भारतामध्ये अस्तित्वात नव्हता, तेव्हापासून तुम्ही कलाविश्वात आहात आणि त्यानंतर दूरदर्शन आलात म्हणजे मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये अनेक बदल होत गेले. खूप मोठी स्थित्यंतरं झाली गेल्या अनेक वर्षात. तुम्ही या सगळ्यामध्ये वावरताय हे हे सगळे बदल, ही सगळी स्थित्यंतरं तुम्ही लीलया पेलताय आणि आज कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग जेव्हा एका मोठ्या स्थित्यंतरातून चाललंय, त्यावेळी इतक्या मोठ्या बदलांचा साक्षीदार एक माणूस म्हणून किंवा एक कलाकार म्हणून तुम्ही आम्हा सगळ्यांना काय गुरुमंत्र द्याल?
एक म्हणजे मी एवढी वर्ष घालवली रंगमंचावरती, रुपेरी पडद्यावरती किंवा छोटा पडदा आल्यानंतर भारतामध्ये 72 साली, महाराष्ट्रात 72 साली आला. भारतामध्ये त्याच्या आधी थोडासा आला. तर का कोणास ठाऊक, पण मला असं कधी वाटलं नाही, की मी जे काही करतो आहे ते छान आहे. नाही वाटलं कधी. म्हणजे तेव्हाही नाही वाटलं. जेव्हा मी कुणी नव्हतो, होतो. तेव्हाही असं वाटलं नाही, की आपण करतोय ते ग्रेट आहे. नाही वाटलं कधी. कारण शोधायचं होतं खूप आणि त्याच्यानंतर आमच्या गुरुजी त्यांच्याकडून नकार मिळाला. त्यामुळे अधिक शिकण्याकरता आपल्याला काय-काय करायला पाहिजे याच्याकरता अभ्यास वगैरे, वगैरे, वगैरे. पण त्याच्यानंतर सुद्धा आपण जे शिकलेलो आहोत, त्याच्यामध्ये कुठे-कुठे काही कमतरता आहेत का? ते तपासण्यात आलं आणि तपासताना लक्षात आलं, की आपल्याला अजून शिकायला पाहिजे. हं. खूप शिकायला पाहिजे. म्हणजे आज 35 एक वर्ष झाली बॅरिस्टरला येऊन. 78 किंवा 77चं नाटक आहे ते. काय झाली असतील ती वर्ष. पण आज सुद्धा मला असं वाटतं, की अजूनही शोधायचं राहून गेलेलं आहे. हं, हं. तर ही शोधक प्रवृत्ती तुमची जागी असली पाहिजे. आणि जगामध्ये माझ्या बायकोवरती या बाबतीमध्ये 100% विश्वास आहे. ती एक अशी व्यक्ती आहे, म्हणजे बायको म्हणून सोडून द्या, पण ती एक अशी व्यक्ती आहे, की तिला जर आवडलं नाही, तर आवडलं नाही, असं स्वच्छ मला सांगणारी आहे ती. म्हणजे चार चौघात नाही सांगणार. पण मला ती सांगते, की "हे तुमचं काम मला नाही आवडलेलं. ह्या कामामध्ये मला ह्या त्रुटी दिसल्या." आणि माझा तिच्यावर 100% विश्वास आहे. कारण ती जगात खूप उत्तम जे आहे ते तिने वाचलंय, ते तिने पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. शी इज व्हेरी सेन्सिबल. हं. तर ती मला जेव्हा असं सांगते, की "विक्रम, आय लाइक यू व्हेरी मच इन धिस." तेव्हा माझा विश्वास बसतो. ती फार क्रूर आहे. नाही, पण ती चांगली गोष्ट आहे माझ्याकरता. चोखंदळ आहे अशी. चोखंदळ तर आहेच. पण ती आपला नवरा म्हणजे फारच मोठा जगातला नट वगैरे असले काही फालतू विचार नसतात तिच्या डोक्यात, जे माझ्याही नाहीत कधी. पण ती जे क्रिटिसिझम आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह असण्याचा तिचा प्रयत्न असतो हं. आणि ते मला पटतं. जेव्हा पटत नाही तेव्हा आमचे त्याबद्दल संवाद होतो. वाद नाही होत, संवाद होतो. माझ्या वडिलांचाही माझे काही वाद संवाद व्हायचे. तर ही 2 माणसं अशी आहेत, माझी बायको आणि माझा बाप, की त्यांचं मी ऐकत असतो आणि आय डोंट ओव्हर रिएक्ट. आय लिसन टू देम. हे फार सोपं आहे, की खूप छान प्रश्न विचारलेस असं सांगणं. पण या प्रश्नांमध्ये हे नाही फारसं आवडलं. असं मी म्हणणं, कारण बाकी जगभरातले तुला म्हणतील, "काय विचारलेस तू विक्रम गोखलेंना प्रश्न?" आणि समजा कोणीतरी एक म्हणालं, की "ते फार इंटेलिजंट प्रश्न नव्हते आहेत." तर तू असं म्हणणारीला थांबवलं पाहिजेस, की बाबा काय झालं? 10 पैकी 9 जण वाह-वाह करून गेले. एक जण कोणतरी असं म्हणालं, की नॉट अप टू द मार्क. हं. तर तुला असं वाटलं पाहिजे, की आपण काय म्हणतात ते ऐकायला तर पाहिजे. तसं मी बायको आणि बाप या दोघांच्याकडे बघत आलो. हं. इट डझंट मीन की माझी बायको ग्रेट ॲक्टर आहे किंवा ग्रेट डायरेक्टर आहे. नाही. पण ती उत्तम बघणारी आहे. हं. उत्तम वाचन होतं तिचं. तेव्हा आता नाहीये त्या, काही गेल्या 10 एक वर्षात फारसं वाचत नाही, पण चांगलं आहे. आता तिचा विषय निघण्याचं कारण की
कोणीतरी असं पाहिजे असतं. काका आपल्या या भागात आपण आम्हाला जे काही गुरुमंत्र दिलेत, जे काही अनुभव सांगितलेत आणि आपल्या गुरूंविषयी जी काही माहिती दिली ती खरोखरच आम्हाला स्वतःलाही आमच्या आयुष्यात विचार करायला लावणारी आहे आणि खऱ्या अर्थाने आज हे सगळं ऐकताना आम्ही समृद्ध झालोय असं आम्हाला वाटतंय किंवा आज आमचा क्वारंटाईन कट्टा खऱ्या अर्थाने श्रीमंत झाला असं म्हणावं लागेल. थँक यू. काका काका आज तुम्ही आलात आणि त्यासाठी संपूर्ण क्वारंटाईन कट्टाच्या टीम तर्फे आपले मनःपूर्वक आभार. थँक यू. शिवाय सगळ्यांना नमस्कार. शिवाय आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आमच्या संपूर्ण टीम तर्फे काका तुम्हाला शुभेच्छा. हो, तुम्ही सगळेजण काळजी घ्या तुमची. हो. हे कोरोना बुवा आलेत, सगळे जगभर फिरतायत. हो काका. थँक यू. थँक यू थँक व्हेरी यू. मच. धन्यवाद काका. धन्यवाद.